नमस्कार मित्रांनो, मी अजित पालव पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। येथे पाहू शकता रेल्वे तिकिटावर मिळतात बऱ्याच मोफत सुविधा। हे फायदे 99% लोकांना माहीतच नसतील। आता बरेच लोक लांबचा प्रवास जो आहे तो रेल्वेनेच करतात, कारण प्रवास जलद होतो आणि तिकीट दरही कमी असतो। परंतु आपल्याला माहित आहे का, रेल्वेच्या तिकिटावर सरकारने आपल्याला बऱ्याच सुखसोयी दिलेल्या आहेत। या सुविधा बहुतेक अनेक लोकांना माहीतच नाहीये। जर आपण रेल्वेने प्रवास करत असाल तर या सर्व गोष्टींची माहिती असणं अतिशय आवश्यक आहे। तर रेल्वे प्रशासन आपल्याला कोणकोणत्या सुविधा मोफत देतंय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। अतिशय महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका। जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्याकरिता हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। तत्पूर्वी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉन दाबा। माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। येथे पाहू शकता रेल्वे तिकिटाचा वापर फक्त आरामदायी सीट मिळवण्यासाठीच होतो असं नाही, तर प्रवाशांना या तिकिटासोबत अनेक सुविधा आणि अधिकारी मिळतात आणि तेही अगदी मोफत। पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना याबद्दल माहिती नाहीये। चला तर जाणून घेऊया नक्की त्या सुविधा कोणत्या आहेत। कुठेही लांबच्या प्रवासाला जाताना आपण शक्यतो रेल्वेचाच पर्याय निवडतो। यासाठी आपण अगदी महिनाभर वगैरे रेल्वेचं तिकीट काढून ठेवतो। पण रेल्वे तिकिटाचा वापर फक्त आरामदायी सीट मिळवण्यासाठीच होतो असं नाही, तर प्रवाशांना या तिकिटासोबत अनेक सुविधा देखील मिळतात, अनेक अधिकार देखील असतात। पण शक्यतो आपल्याला बऱ्याच जणांना हे माहीतच नसेल। रेल्वे तिकिटावर आपण नेमक्या काय सुविधा मिळवू शकतो त्याबद्दल जाणून घेऊयात। रेल्वेचे तिकीट खरेदी करून प्रवाशाला अनेक अधिकार सुविधा मिळतात, तेही अगदी मोफत। जसं की रिफंडचा दावा करू शकता। आता येथे पहा, भारतीय रेल्वे सर्व AC1, AC2, AC3 कोच मध्ये प्रवाशांना एक ब्लँकेट, एक उशी, 2 बेडशीट आणि एक हँड टॉवेल दिला जातो। मात्र गरीब रथ एक्सप्रेस मध्ये यासाठी लोकांना 25 रुपये मोजावे लागतात। याशिवाय काही गाड्यांमध्ये प्रवाशांना स्लीपर क्लास मध्ये बेडरोल मिळू शकतात। तुम्हाला जर ट्रेन प्रवासादरम्यान बेडरोल न मिळाले तर तुम्ही याबाबत तक्रार करून रिफंडचा दावा करू शकता। म्हणजेच तुम्ही स्लीपरनं किंवा AC1, AC2, AC3 न प्रवास करत असाल आणि तुम्हाला बेडरोल दिला नाही तर तुम्ही त्या संबंधित तक्रार दाखल करू शकता आणि तुमचा रिफंड देखील मागू शकता। आता पुढे पाहूयात अजून कोणकोणत्या सुविधा आपल्याला मोफत आहेत। येथे पहा, मोफत प्राथमिक उपचार। रेल्वेने प्रवास करताना अचानक तुमची तब्येत बिघडली, तुम्हाला आजारी असल्यासारखं वाटलं तर तुम्हाला रेल्वेकडून मोफत प्राथमिक उपचाराची व्यवस्थाही केली जाते। आणि समजा काही कारणास्तव प्रकृती गंभीर असल्यास पुढील उपचाराची व्यवस्था केली जाते। आपल्यापैकी अनेक जण अशा वेळेस ट्रेन सोडण्याचा पर्याय निवडतात, परंतु आता असं न करता तुम्हाला लगेच ट्रेन अधीक्षकांशी संपर्क साधायचा आहे। येथे पहा, यासाठी तुम्ही फ्रंट लाईन कर्मचारी, तिकीट कलेक्टर, ट्रेन अधीक्षक इत्यादींशी संपर्क साधू शकता। एक गोष्ट लक्षात घ्या, हा तुमचा अधिकार आहे व अशा बिकट प्रसंगी तुम्ही घाबरून न जाता तुमच्या अधिकारांचा वापर तुम्हाला करायचा आहे, जेणेकरून तुमच्या सहप्रवाशाला वेळीच उपचार मिळतील आणि हा तुमचा अधिकार आहे। पुढे पाहूयात, गरज भासल्यास भारतीय रेल्वे तुमच्यासाठी पुढील ट्रेनच्या थांब्यावर वाजवी शुल्कात वैद्यकीय उपचाराची व्यवस्था देखील करते। त्यामुळे तुम्हाला तुमच्या तब्येतीबाबत चिंता करण्याची आवश्यकता नसली तरीही तुम्ही जर आजारी असाल तर प्रवास करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की घ्या। येथे पहा, मोफत जेवण। रेल्वेच्या तिकिटाचा पुढचा फायदा म्हणजे तुम्हाला मिळणारे फ्री फूड। जर तुम्ही राजधानी, दुरांतो आणि शताब्दी सारख्या प्रीमियम ट्रेनने प्रवास करत असाल आणि तुमच्या ट्रेनला 2 तासापेक्षा जास्त उशीर होत असेल तर रेल्वे तुम्हाला मोफत जेवण देते। याशिवाय जर तुमची ट्रेन उशीर आली
आणि तुम्हाला काहीतरी चांगलं खायचं असेल तर तुम्ही REE कॅटरिंग सर्व्हिसच्या माध्यमातून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करू शकता। आता REE कॅटरिंग सर्व्हिसच्या माध्यमातून तुम्ही जेवण कसं ऑर्डर करू शकता ते देखील मी व्हिडिओच्या पुढे सांगितलं आहे। त्याची वेबसाईट कोणती आहे ते देखील मी सांगितलं आहे, ते एकदा तुम्ही पाहून घ्या। म्हणजे तुमच्या मोबाईलद्वारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला हवं असलेलं जेवण तुमच्या सीट पर्यंत मागवू शकता। आता हा देखील तुमचा अधिकारच आहे। अजून बऱ्याच काही बेनिफिट्स आहेत, ते देखील आपण आता पुढे पाहूयात। येथे पाहू शकता स्टेशनवर 1 महिन्यापर्यंत सामान ठेवण्यासाठी लॉकर। दरम्यान तुम्हाला जर काही कारणास्तव तुमचं सामान प्रवासादरम्यान घेऊन जाणे शक्य नसेल तर त्याची व्यवस्था असते। देशातील सर्व प्रमुख रेल्वे स्थानकावर क्लोक रूम आणि लॉकर रूम उपलब्ध असतात। हे बऱ्याच अंशी लोकांना माहिती नसतं। आता तुम्ही तुमचे सामान या लॉकर रूम आणि क्लोक रूम मध्ये जास्तीत जास्त 1 महिन्यापर्यंत ठेवू शकता। मात्र याकरिता तुम्हाला काही शुल्क भरावे लागते। परंतु इथे एक गोष्ट लक्षात घ्या, याकरिता देखील तुम्हाला तुमच्या प्रवासाचं तिकीट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। आता यानंतर पहा वेटिंग हॉलची सुविधा। ट्रेन येण्यास अजून अवकाश असेल किंवा एखाद्या स्टेशनवर उतरल्यानंतर पुढची ट्रेन पकडण्यासाठी काही वेळ तुम्हाला स्टेशनवर थांबावं लागलं किंवा इतर काही कामासाठी स्टेशनवर थांबावं लागलं तर तुम्ही AC किंवा नॉन AC वेटिंग हॉल मध्ये आरामात थांबवू शकता। यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागत नाही, तुम्हाला फक्त तुमचे ट्रेनचे तिकीट दाखवावं लागतं। आता मगाशी म्हटल्याप्रमाणे REE कॅटरिंग सर्व्हिस काय आहे, तुम्ही ऑर्डर कशी करू शकता ते आपण थोडक्यात पाहूया। तुमच्या मोबाईलच्या गुगल मध्ये तुम्हाला www.ecatering.irctc.co.in या वेबसाईट वर जायचं आहे। हवं असल्यास तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा। येथे तुम्हाला PNR नंबर मागितला जाईल। आता हा जो PNR नंबर आहे तो तुमच्या तिकिटावर वरच्या बाजूस तुम्हाला दिसून येईल, तोच नंबर तुम्हाला येथे टाकून द्यायचा आहे। आता PNR नंबर मेन्शन केल्यानंतर कॅफे आउटलेट या क्लिक रेस्टॉरंट सर्व्हिसची लिंक ओपन होईल। आता येथे तुम्ही तुमच्या आवडीचे जेवण ऑर्डर करू शकता, जे तुम्हाला तुमच्या सीटवर आणून दिले जाईल। आता जेवण सिलेक्ट केल्यानंतर येथे तुम्हाला पेमेंट करण्याचा विकल्प मिळेल। येथून तुम्ही ऑनलाईन पेमेंट तुमच्या डेबिट क्रेडिट कार्ड किंवा UPI द्वारे करू शकता अथवा तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी देखील करू शकता। तर अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही जेवण देखील ऑर्डर करू शकता। तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारा। त्याचबरोबरीने तुमच्या बरोबर देखील असा काही प्रसंग घडला असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या सर्व प्रेक्षकांबरोबर शेअर करा। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। माहिती आवडली असल्यास एक लाईक अवश्य करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण असे माहितीपूर्ण व्हिडिओ मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर आता इथेच थांबतो, पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। तोवर तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, टेक केअर अँड बाय बाय।